हेलो सर. हेलो. लुकिंग गुड. ये आत ये. घाबरू नकोस ये. मी कधी एवढ्या मोठ्या रिसॉर्ट मध्ये आले नाहीये ना, म्हणून. वेल, आता येतच राहशील. इथला मेन्यू पण छान आहे. बोल, काय मागवू तुझ्यासाठी? तुम्ही खरंच खूप खर्च केलात. कम ऑन. हा समुद्रातला एक थेंब आहे. तुझ्यासारख्या मुलींवर नाही उडवले तर उपयोग काय पैशाचा? तसं नाही सर, पण मला सवय नाहीये. ए यार, सवय होण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते श्वेता. दारातच उभी राहून बोलणार आहेस की आत येऊन माझ्या बरोबर डिनर करणार आहेस? डिनर तर आपण बाहेर पण करू शकतो ना सर. त्यासाठी तुम्ही रूम मध्ये का बोलवलं? माझा मूड नाहीये बाहेरच्या क्राऊड मध्ये जाऊन जेवायचा. मी फूड ऑलरेडी ऑर्डर केलंय, येईल थोड्या वेळात. हे बघा, मला मान्य आहे की उत्साहाच्या भरामध्ये मुलांना भान राहिलेलं नाही. परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं नाही. आवाज थोडा वाढला असेल, मी नाही असं म्हणत नाही. हवं तर त्यांच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. बाबा, तुम्ही का माफी मागताय यांना? बघा बघा, एवढा त्रास झाला तरी माफी मागावची वाटत नाही यांना. नाही वाटत मागावीशी माफी, कारण आमचं काहीच चुकलेलं नाहीये. आम्ही आमच्या घरात पार्टी करतोय, ओके? तुमच्या घरी येऊन पार्टी करतोय का आम्ही? आवाज वाढलाय ना, ओके फाईन, आम्ही आवाज कमी करतो ना, पण आम्ही पार्टी बंद करणार नाही. आणि तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही कानात बोळे घालून बसा ना. बापरे मंदाताई, आता हेच ऐकायचं राहिलं होतं वाटतं.